वेळेवर अगदी फोडणीच्या कांदा संपूर्ण तयार झाल्यानंतर टाकले तरी चालतात. कच्चे शेंगदाणे असेल तर थोडा वेळ आधी आपण या कांद्यामध्ये व्यवस्थित शेंगदाण्याचा कूट आपला परतून घ्यायचा आहे. जाडसर शेंगदाण्याचा कूट आपला करायचा आहे. डाळ टोमॅटो मध्ये हे शेंगदाणे खूप छान लागतात. शेंगदाणे ते व्यवस्थित परतून झालेले आहे. 2 चिमटे मी इथे घालते हिंग, अर्धा टीस्पून मी घालते हळद आणि अर्धा टीस्पून घालायचा आहे इथे मिरची पावडर. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता. इथे आपल्याला टोमॅटो टाकायचे आहे. टोमॅटो आपले परतून झाले. इथे आपल्याला घालायचे आहे शिजून घेतलेली डाळ. आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये डाळ बनवायची आहे तेवढी डाळ आपण इथे घालायची आहे. इथे आपल्याला पाणी घालायचं आहे. डाळ तुम्हाला पातळ हवी